ज्यांना माघार घ्यायची आहे, माघारीपर्यंतचा टप्पा आपला पूर्ण झालेला आहे. एकूण 16 उमेदवारांनी नॉमिनेशन भरलेले होते. त्यापैकी 7 उमेदवारांनी माघार घेतलेली आहे आणि आता अंतिम असे 9 उमेदवार विधानसभेसाठी नामनिर्देशित झालेले आहेत. हे अंतिम उमेदवार आहेत. 7A नावाचा फॉर्मॅट असतो, तो आमचा तयार झालेला आहे. तो आता माननीय मुख्य निवडणूक अधिकारी मुंबई यांना आम्ही पाठवू. तिकडून त्याचं अप्रुव्हल मिळेल. अप्रुव्हल मिळाल्यानंतर मग तो मुंबईच्या शासकीय मुद्रणालयामध्ये जाईल. तिथे त्याचं रूपांतर बॅलेट पेपरवर होईल. तिथं आपल्या जिल्ह्याचे सर्व बॅलेट पेपर तिथंच प्रिंट होऊन येणार आहे. आमची टीम ऑलरेडी गेलेली तिथं. त्याच्यानंतर ती 24 तासामध्ये ते बॅलेट पेपर आमच्याकडे येतील. आम्ही ते स्ट्रॉंग रूम मध्ये व्यवस्थित ठेवण्याची तजवीज ठेवलेली आहे. दुपारी आम्ही जे अंतिम 9 उमेदवार आहेत त्यांची पूर्ण बैठक घेतली. त्यांना सर्व मतदान केंद्राची माहिती दिली. ज्या ठिकाणी सहाय्यकारी मतदान केंद्र आहे 2 असणारे आपले मतदान केंद्र क्रमांक 158 190 असे 1500च्या वर तिथे मतदारांची संख्या झाल्याने तिथं सहाय्यकारी मतदान केंद्र असतील. तिथं आमचे फॅसिलिटेशन सेंटर राहणार आहे. त्या मतदान केंद्रावर सर्व मतदान केंद्र एकतर 37 ठिकाणी मायक्रो ऑब्झर्वर राहतील. उर्वरित ठिकाणी व्हिडिओग्राफरची व्यवस्था केलेली आहे. सर्व 100% मतदान केंद्र आपण नॉन सिव्हिल मेजर्सने आपण त्यांना कव्हर करत आहोत. सर्व मतदान केंद्रावर AMF ची सुविधा आहे याची खात्री केलेली. सर्व मतदान केंद्रांवर ऑलमोस्ट आता नंबर क्रमांक नाव टाकण्यात आलेलं आहे. मतदान केंद्रावरची तयारी पूर्ण झालेली आहे. AMFच्या ज्या काही किरकोळ गोष्टी असतील, ज्या काही जिल्हा परिषदेच्या जर शाळा असतील तर तिथे BDO साहेबांच्या माध्यमातून तिथे किरकोळ अशा दुरुस्त्या किंवा काही आवश्यक ज्या उपाययोजना आहेत त्या करण्याचं काम झालेलं आहे. अजूनही आमच्या हातात 8-10 दिवस इफेक्टिव्हली असल्यामुळं त्या सर्व पूर्ण होतील अशी मला खात्री आहे. नामनिर्देशन पत्राची जी 4 नोव्हेंबरची अंतिम तारीख होती माघार घेऊन, तर ती आता संपलेली आहे. उमेदवारांना माननीय राजेश कुमार हे मुख्य निवडणूक निरीक्षक जे होते ते जळगाव आणि भुसावळ मतदारसंघासाठी माननीय भारत निवडणूक आयोगाने त्यांची नियुक्ती केली होती ऑब्झर्वर म्हणून. त्यांनी त्यांचा रिपोर्ट तयार केलेला आहे आणि 6 तारखेला त्यांची आयोगासमोर बैठक असणार आहे. मतदान केंद्राची यादी तर आम्ही दिलेली आहेच, परंतु या निवडणुकीमध्ये जे भर असणार आहे आयोगाचा तो म्हणजे जे आपले अपंग वोटर्स आणि जे अंथरुणाला खिळणारे जे वोटर्स आहेत असे 201 इतक्या संख्येने आयडेंटिफाय केलेले. त्यांचा नमुना ड पण भरलेला आहे आपण कन्सेंट 12D आणि फॉर्म 9 आणि 10 ॲनेक्झर 9 आणि 10 पण तयार झालेले आहेत आणि त्याचं आम्ही आयोगाला पण त्याची माहिती दिलेली आहे. त्याला आम्ही व्हेरीफाय केलेलं आहे आणि त्याला मान्यता दिलेली आहे. आता जवळपास आमच्या 15 टीम्स होम वोटिंगच्या तयार आहेत. त्यांचं ट्रेनिंग पण आम्ही ठेवलेलं आहे. 5 नोव्हेंबरला त्यांचं होम वोटिंगचं ट्रेनिंग असणार आहे. हा एक मोठा भाग आहे. आणि या मॅडम आणि त्याच्यानंतर आमचं जे पोस्टल बॅलेट आहे, जे निवडणुकीच्या कर्तव्यावर जे लोक आहेत त्यांच्यासाठी पोस्टल बॅलेटची व्यवस्था केली. पोस्टल बॅलेट प्रीती लुटे मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या गायडन्स खाली त्यांचं ते पथक काम करत आहे. ऑलमोस्ट त्यांचं काम संपूर्ण झालेलं आहे, ऑनलाईन झालेलं आहे. ETPBMS नावाची आपले जवळपास 350 सर्व्हिस वोटर्स आहेत. त्यांना इलेक्ट्रॉनिकली पोस्टल बॅलेट जाणार. म्हणजे पोस्टल बॅलेटचे 2 भाग आहेत. ATPBS सर्व्हिस वोटरसाठी जे आपल्या आर्मी नेव्ही आणि फोर्समध्ये काम करतात अशी आपले मतदार, आणि दुसरे म्हणजे जे अंध अपंग जे आहेत
ज्यांना येणं शक्य नाही मतदान केंद्रांवर असे उमेदवार आणि अंतराळात फिरणारे असे 200 उमेदवार आणि प्लस जे काय एक्झम्प्टेड कॅटेगरी आयोगाने निर्माण केलेली आहे, थोडक्यात जे एसेन्शियल सर्व्हिस वोटर्स जे आहेत त्याच्यामध्ये डॉक्टर आहेत, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये लोक आहेत, नंतर एशियन सर्व्हिसमधले जे फायर फायटर्स आहेत, नर्सेस आहेत, नंतर MSCB वगैरे वगैरे अशा ज्या महत्त्वाच्या एसेन्शियल सर्व्हिस आहेत किंवा व्हेटरनरी डॉक्टर्स असतील किंवा डॉक्टर्स असतील त्यांच्यासाठी आपण पोस्टल बॅलेटची सुविधा केलेली आहे. ती पण आमची तयारी पूर्ण झालेली आहे. आता ईव्हीएमचं जे रँडमायझेशन असणार आहे ते आमचं 8 नोव्हेंबर या दिवशी राहणार आहे सकाळी 11 वाजता. त्याविषयी पण आम्ही आता इथून पुढे रँडमायझेशन ऑफ ईव्हीएम, कमिशनिंग ऑफ ईव्हीएम, सिम्बॉल लोडिंग, साहित्याचं वितरण, त्याची व्यवस्था, साहित्याच्या पिशव्या तयार करणे, नंतर पोलिंग पार्टीचं प्रशिक्षण घेणे, नंतर मग डिस्पॅच, साहित्य वापस घेणे, मतमोजणी, या ज्या काही आता इथून पुढे ज्या करायच्या गोष्टी आहेत त्याची सर्व माहिती आम्ही उपस्थित असणाऱ्या सर्व राजकीय पक्षांच्या उमेदवारांना, अपक्ष उमेदवारांना किंवा त्यांच्या प्रतिनिधींना दिलेली आहे. इत्यंभूत माहिती दिलेली आहे. अजून एक पार्ट त्यांना आम्ही सांगितलं की खर्च, तर आम्ही एक शॅडो रजिस्टर ठेवलेलं आहे आणि उमेदवारांकडे स्वतःकडे एक रजिस्टर आहे खर्चाचं. त्यांनी आम्हाला त्यांच्या खर्चाचा तपशील हा दैनंदिनरित्या रोज 4:30 ते 5 दरम्यान आमची अकाउंटची जी टीम आहे इथे बसलेली त्यांच्याकडे आणून द्यायचा आहे आणि आपलं जे खर्चाचं जे अकाउंट आहे ते अपडेट ठेवायचं आहे. याबाबत काही डिस्क्रिपन्सी असेल तर ती आम्हाला लगेच कळवायची आहे. इथे आमची जी टीम आहे ती अकाउंटच्या बाबतीमध्ये जर तुम्हाला काही शंका असतील, काही प्रॉब्लेम असतील तर ती सुद्धा आम्ही तिथे तुम्हाला सॉल्व्ह करून देऊ असं आवाहन मी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून करतोय. माझे जे 2 सहकारी आहेत मिस्टर सचिन पानझडे BDO आहेत आणि त्यांच्याकडे होम वोटिंगचं जे फार महत्त्वाचं आणि मोठं काम असणार आहे ते 2 मिनिटात ते सांगतील तुम्हाला. आणि ट्रान्सपोर्टेशन ऑफ ईव्हीएम, डिस्पॅच, रिसिव्हिंग सेंटर आणि त्याच्यानंतर ट्रेनिंग, हे जो पार्ट आहे ते मॅडम तुम्हाला थोडक्यात सांगतील. तर ओव्हर टू मॅडम. मी ARO 12 भुसावळ विधानसभा मतदारसंघ, नीता लबडे. आपल्याकडे सरांनी आपल्याला संपूर्ण माहिती दिलेली आहे. कन्सिस्टंट जे कॅन्डिडेट आहेत त्यांची पण आता आपल्याला फायनल यादी मिळालेली आहे आणि त्यांना आम्ही मग मीटिंग घेऊन सर्व सूचना दिलेल्या आहेत. कुठल्या गोष्टी त्यांनी करायच्या आहे आणि कुठल्या गोष्टी करायच्या नाही याबद्दल सुद्धा माननीय ऑब्झर्व्हर सरांनी सुद्धा त्यांना सूचना दिलेल्या आहेत. अकाउंट्सच्या टीमने सुद्धा सूचना दिलेल्या आहेत. यानंतरचे जे कामं आहेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे आमचं ईव्हीएमचं कमिशनिंग. ईव्हीएम जे आहे ते आम्ही प्रिपेअर्ड करतो. त्या प्रिपेअर्डमध्ये पहिल्यांदा होतं की ईव्हीएमचं आमचं रँडमायझेशन आम्ही करून घेतो. रँडमायझेशनमध्ये आम्ही 8 तारखेला रँडमायझेशन ठेवलेलं आहे. ते कॉम्प्युटरवर होतं की कोणत्या बूथला कोणती मशीन अलॉट केली जाईल त्या रँडमायझेशनमध्ये दिसून येईल. आणि त्यावेळी मतदार जे आपले उमेदवार आहेत त्यांचे प्रतिनिधी सुद्धा ती प्रोसेस पाहू शकतात. त्यानंतर रँडमायझेशन झाल्यानंतर आम्ही आमच्या ईव्हीएम तयार करू, तेव्हापर्यंत आमचे बॅलेट पेपर तयार होऊन येतील. बॅलेट पेपर कुठे तयार होणार आहे याबाबत सुद्धा आम्ही माहिती उमेदवारांना कळवलेली आहे आणि त्यानंतर सर्व माहिती आम्ही त्यांना लेखी कळवलेली आहे. त्यानंतर आम्ही आमचे ईव्हीएम तयार करू. ईव्हीएम तयार झाल्यानंतर बंदोबस्तामध्ये त्या स्ट्रॉंग रूममध्ये आम्ही ठेवणार आहोत. स्ट्रॉंग रूम ही तहसील कार्यालय भुसावळ येथे आहे. आणि त्यानंतर आम्ही ईव्हीएमचं काम पूर्ण झालं नंतरची प्रोसेस आहे आमची ट्रेनिंग. त्याच मीनवाईल आम्ही आमचं दुसरं ट्रेनिंग पोलिंग पार्टीचं घेणार आहोत. ते आपलं स्टार लॉन आणि ताप्ती पब्लिक स्कूल अशा 2 ठिकाणी, आदित्य लॉन्स आणि ताप्ती पब्लिक स्कूल या 2 ठिकाणी होणार आहे. तर आदित्य लॉन्समध्ये हॉलमध्ये आम्ही संपूर्ण पार्टीला, संपूर्ण जे लोक आपल्याकडे येणार आहेत त्यांना आम्ही टीम निहाय बसवणार आहोत. PRO PO 1 2 3 मग जेणेकरून त्यांना त्यांच्या टीमची ओळख व्हावी. कारण ही दुसरं आणि महत्त्वाचं ट्रेनिंग राहणार आहे. आणि आपल्याकडे जे लोक येणार आहे, स्टाफ येणार आहे तो बाहेरचा येणार आहे, त्यामुळे त्यांचं ट्रेनिंग आम्हाला घ्यायचं आहे. त्यानंतर त्यांना आम्ही 2 तास तिथे प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांचं हँड्स ऑन ट्रेनिंग घेण्यासाठी क्लासरूममध्ये ताप्ती पब्लिक स्कूलला आम्ही 20 रूमची अरेंजमेंट केलेली आहे. तिथं साधारणतः 50-50 लोकांना आम्ही बसवून
त्यांना ईव्हीएम कशी हँडल करायची अशी प्रत्यक्ष त्यांच्या हाताने करून घेणार आहोत. तसं 17C कसा भरायचा, मतदानाचा हिशेब कसा लिहायचा, हे सर्व आम्ही त्यांच्याकडून करून घेणार आहोत. त्यासाठी आम्ही प्रशिक्षक सुद्धा आमच्या क्लासरूम निहाय नेमलेले आहेत आणि त्यांना सुद्धा ट्रेनिंग आम्ही दिलेलं आहे. ह्या सर्व गोष्टी आपण ट्रेनिंगमध्ये करून घेणार आहोत. त्यानंतर त्यांचं तिसरं ट्रेनिंग जे आहे ते आपलं होत असतं डिस्पॅचच्या दिवशी, म्हणजे 19 तारखेला जेव्हा पोलिंग पार्टी आपल्या डिस्पॅच होतात तेव्हा सुद्धा आम्ही काही सूचना आणि ट्रेनिंग वजा सूचना आम्ही त्यांना देत असतो. आणि त्यानंतर महत्त्वाचं काम म्हणजे आपल्याकडे पोलिंग पार्टी ज्या आहेत त्या कशा जाणार याचं पूर्ण ट्रान्सपोर्टचा प्लॅनिंग आपलं झालेलं आहे आणि आपण ते माननीय ECI ला सुद्धा पाठवलेलं आहे. ते आज अप्रूव्ह होऊन आलेलं आहे. कोणत्या गाडीमधून कोणती पार्टी जाणार आहे याचं संपूर्ण नियोजन झालेलं आहे. संपूर्ण गाड्यांना GPS ही यंत्रणा GPS लागलेलं असतं. त्याच गाड्यांमधून EVM आपल्या वाहतूक केली जाते. प्रत्येक पोलिंग पार्टी सोबत पोलीस आपल्या सोबत दिलेला असतो त्या टीम सोबत आणि पोलीस बंदोबस्तामध्येच EVMचं ने-आण होत असते. त्यानंतरचं काम आहे की आपलं साहित्याची सुद्धा नोडल ऑफिसर मी आहे. साहित्य जे लावणं सुरू आहे संपूर्ण किट पोलिंग पार्टी सोबत जे साहित्य आपण देत असतो संपूर्ण 156 प्रकारचं साहित्य त्या किटमध्ये येतं. ते संपूर्ण साहित्य लावण्याचं कार्य जे आहे ते आपल्या एका गोडाऊनमध्ये तहसील कार्यालयात सुरू आहे. त्याचे नोडल ऑफिसर जे आहेत त्या श्रीमती घुले नायब तहसीलदार आणि त्यांची संपूर्ण टीम तिथे काम करत आहे. ते संपूर्ण साहित्याच्या पिशव्या तयार झाल्यानंतर डिस्पॅचच्या दिवशी आपण ते साहित्य त्यांना देत असतो. हे सर्व कामं आपले सायमल्टेनियसली सुरू आहेत. आणि त्यात मध्यंतरी एक काम जे होतं होम वोटिंगचं त्याबाबत साहेब आपल्याला सांगतील. आणि नंतरचं जे आहे चिठ्ठी वाटपाचं काम आहे आपलं. चिठ्ठी वाटप सुद्धा आपलं साधारणतः 13 तारखेपासून 11 ते 13च्या दरम्यान आम्ही सुरुवात करून देऊ. आणि संपूर्ण BLOनी त्याचं सुद्धा नियोजन दिलेलं आहे की साधारणतः प्रत्येक दिवशी ते किती लोकांपर्यंत मतदारांपर्यंत पोहोचतील. कुटुंब साधारणतः 40 ते 50 कुटुंबांपर्यंत ते पोहोचू शकले तर 150 ते 200 लोक आपले कव्हर होतील. अशा पद्धतीने त्यांनी नियोजन केलेलं आहे. चिठ्ठी वाटपाची सुद्धा आपली तयारी झालेली आहे की असं नियोजन आहे की पोल डेच्या आदल्या दिवशीपर्यंत सर्वांना चिठ्ठी वाटप व्हायला पाहिजे आणि त्यासाठी आपली यंत्रणा काम करत आहे. आणि ह्या सर्व तयारी आमची झालेली आहे. प्रशिक्षण असो, EVM मॅनेजमेंट असो किंवा आपलं साहित्य लावणं असो किंवा ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट असो, ह्या सगळ्या गोष्टींची तयारी आपली झालेली आहे आणि वेळोवेळी आम्ही आपल्याला त्याबद्दल अपडेट देत राहू. त्यानंतर होम वोटिंगची मेन प्रोसेस आहे त्याबद्दल आपल्याला जे नोडल ऑफिसर आहेत BDO साहेब ते आपल्याला माहिती देतील. होम वोटिंगच्या अनुषंगाने माननीय निवडणूक आयोगाने जे सूचना केलेल्या आहेत त्यानुसार आपण BLO मार्फत जे आहे सर्व 85+ आणि दिव्यांग जे वोटर्स आहेत त्यांचे 12D फॉर्म आपण भरून संमतीपत्र घेतलेले आहे. असे आपल्याला नोटिफिकेशन नंतर 5 दिवसापर्यंत साधारणतः 201 त्यांचे जे फॉर्म आहेत ते आपल्यापाशी जमा झालेले आहेत. त्याच्यापैकी 167 जे आहेत ते 85+ चे आहेत आणि 34 जे आहेत ते दिव्यांग मधले आहेत. अशांसाठी जे काही आहे आपण होम वोटिंग त्यांच्या घरी जाऊन आपण मतदानाची प्रक्रिया राबवणार आहोत. त्यासाठी जे आहे त्यासाठी एक पोलिंग ऑफिसर असेल, सिक्युरिटी ऑफिसर म्हणून पोलीस ऑफिसर एक असेल, एक असिस्टंट असेल, तसेच BLO आणि सेक्टर ऑफिसर. ही जी काही प्रोसेस आहे आपण सेक्टर ऑफिसरच्या सुपरविजन खाली सर्व काही जेव्हापासून आपण फॉर्म आलेले आहेत तेव्हापासून तर मतदान होईपर्यंत ही जी प्रोसेस आहे सेक्टर ऑफिसर त्याचं सुपरविजन करतील. त्यामध्ये जे काही मुख्य हे जे आहेत आपण त्या अनुषंगाने जे प्रशिक्षण आयोजित केलेले आहेत. पहिलं जे प्रशिक्षण आहे आपलं 28 ऑक्टोबरला झालेलं आहे. त्यानंतरचं प्रशिक्षण जे आहे ते उद्या आणि परत 2 दिवसानंतर त्यांना कशा पद्धतीचं होम वोटिंगचं प्रशिक्षण घ्यायचं. घरी जाऊन सर्वात महत्वाचा विषय असतो की गोपनीयतेचा भंग नाही झाला पाहिजे. जेव्हा आपण एखाद्याच्या मतदान करतो तेव्हा गोपनीयतेचा भंग न होता कशा पद्धतीनं मतदान करून घेणं हे खूप महत्वाची टास्क असते. दुसरा एक असं पण त्याच्यामध्ये प्रोव्हिजन आहे की मतदारा सपोज अंध असेल तर त्याच्यासाठी त्यांना मदतनीसची सुद्धा सुविधा आपल्याला उपलब्ध करून देऊ शकतो आपण त्यांना. या पद्धतीचंही त्यांना बाय हँड कशा पद्धतीचं प्रशिक्षण आपण त्यांना देणार आहोत जेणेकरून त्याच्यामध्ये चूक कोणतीही होणार नाही. आपण जे काही आहोत होम वोटिंग जे आहे 12 आणि 13 नोव्हेंबरला आपलं संपवण्याचं नियोजन आहे. पहिल्या दिवशी सपोज वोटर घरी उपस्थित नसेल तर आपण त्यांना दुसऱ्या दिवशी सुद्धा घरी पाठवणार आहोत जेणेकरून
त्यांना आपण जाण्याच्या पूर्वीच आपण त्यांना इन्फॉर्मेशन देणार आहोत की ह्या टायमाला ह्या म्हणजे 12 तारखेला 8 वाजल्यापासून तर 6 वाजेपर्यंत आपण घरी उपस्थित राहावे. त्या अनुषंगाने जे राजकीय पक्ष आहेत त्यांना सुद्धा आपण सूचना आज दिलेल्या आहेत. त्यामध्ये विशेषतः होम वोटिंग कशा पद्धतीनं करता येईल त्या अनुषंगाने त्यांचे काही प्रतिनिधी नेमायचे असतील तर त्या अनुषंगाने आज त्यांना आपण सूचना दिलेल्या आहेत. धन्यवाद.